चला. काय ना, आमचा एक्सपिरियन्स खूप खराब आला आतापर्यंतच्या ट्रिपला, त्यामुळे आपली सुरुवाती नारळ फोडूनच करू. लेजेंडरी लेजेंड. गाडी सांभाळून चालव दोघं पण. इंजिन बंद होत आहे ना, सेल्फ घेत राहते म्हणून. अरे याच्यात पाणी गेलं असेल त्याच्या स्टार्टरमध्ये. वॉटर क्रॉसिंग बघायची आहे, हे बघा. हॅपी बर्थडे डिअर सायली. हॅलो बायगन्स, वेलकम बॅक टू द ब्लॉग. आणि लास्ट ब्लॉगवर जो रिस्पॉन्स आला ना, त्यामुळे आम्ही आज परत एक नवीन प्लॅन केला आहे. तर आज आपल्याबरोबर पण ह्यावेळी पण मोठी गँग असणार आहे. ऑलमोस्ट आम्ही 11 जण आहे, ज्यातले 7 लोक तर आता आम्ही इथून आहोत आणि बाकी सगळे पुढे मिळतील. तर मग आज आपण एक कार, 2 बाईक आणि 2 बाईक आपल्याला नंतर कनेक्ट होणार आहेत, असा आपला ओव्हरऑल प्लॅन असणार आहे. आपल्याबरोबर लास्ट टाईमची तर गँग आहे, एक नवीन मेंबर आहे सायली. तर मग ह्यावेळी सायली एक नवीन मेंबर असणार आहे, बाकी आपला लास्ट टाईमचाच पूर्ण गँग जाणार आहे. सो आता आम्ही निघतोय, तर रिच्युअल प्रमाणे नारळ फोडायचा आहे. चला. काय ना, आमचा एक्सपिरियन्स खूप खराब आला आत्तापर्यंतच्या ट्रिपला, त्यामुळे आपली सुरुवाती नारळ फोडूनच करू. हे देवा महाराजा, आजची आमची आम्ही जे काय फिरायला चाललेलो आहोत ते सुखरूप जाऊन सुखरूप परत घरी पाठी येऊन. होय महाराजा, होय महाराजा. पाणी उडव, पाणी उडव. पाणी उडव. पाणी उडव. अरे यार. सो बेस्ट ऑफ लक आम्हाला बोला, आम्हाला बेस्ट ऑफ लक. कारण आमच्यावर लेजेंडरी ड्रायव्हर आहेत, लेजेंडरी. लेजेंडरी लेजेंड. गाडी सांभाळून चालव दोघं पण. ॲज आय सेड, आम्ही कोणत्या ट्रिपला निघालो आणि प्रॉब्लेम नाही झाला असं होऊच शकत नाही. चला बोलव रे. अरे बंद केली ना, हे बघ. इंजिन बंद होत आहे ना, सेल्फ घेत राहते म्हणून. अरे याच्यात पाणी गेलं असेल त्याच्या स्टार्टरमध्ये. साला ये दुख का खत्म नहीं होता बे. नाउ वी आर एट नेरूळ. ॲक्च्युली वेट कर रहे हैं और 2 लोग हमसे जॉईन करेंगे. आणि आपल्या 2 बाईक आता आलेल्या आहेत, अजून 2 बाईक आता इथून आपल्याला जॉईन करतील. आणि वेदर तर खूपच प्लेझेंट आहे, जास्त पाऊस नाही पडत आहे, त्यामुळे जरा ड्राईव्ह करायला इझी जात आहे. अदरवाईज पावसामध्ये खूप वाट लागून जाते. अजून 2 रायडर आपल्याला जॉईन झाले आहेत अशा प्रकारे. एक पल्सर, आप्पाचे, हंक आणि अजून एक आपाचे असणार आहे आपल्याबरोबर. आणि आपली वरणा. मजा येणार. आता कसं आहे, फ्लाईटला आपल्याला लेट होत आहे, सो थोडं फटाफट जाऊया. सो आता आम्ही इथून निघतोय, तर आमचा एक पॅसेंजर गेलाय बाईकवरती, तिला बाईक राईड करायची. मानसी बाईकवर गेलेली आहे आणि आम्ही आता परत आपल्या कारमधून. सुशा. तर आम्ही आता निघतोय, भेटू आपण. A few minutes later. वॉटर क्रॉसिंग बघायची आहे, हे बघा. बस. अरे फोडून कुठून रस्ता आहे का बघ सुशांत. अरे ते बस समोर एरोप्लेन, पण इकडून रस्ता नाही, फोडून आहे का. बघ बघ, चेक कर. हा असा तुम्हाला रस्ता मिळेल, इथून तुम्हाला जायचंय. कार
झालंय आता थांबवला. सुशांत तर रिटर्न येतोय, तर आपण बघूया एक्झॅक्टली काय सीन आहे पुढे. मला असं वाटतंय की बंद आहे तो एरिया. काय ना काय काय चार्ज 100 रुपये 100 रुपये पर पर्सन. चला घरी. मला जाऊ देत. हा असा सर्व रोड आहे. तिथून आल्यानंतर कार तर आय डोंट थिंक सो इथून गेली असती. सो बरं झालं की आपण इथे कार नाही घेऊन आलो. ह्या दगडावर आपली कार आपटली असते. ह्या प्लेसबद्दल मी खूप वेळा ऐकलेलं, खूप वेळा प्लॅन पण केला इथे यायचा. याच्या आधी पण आम्ही एकदा येणार होतो, बट बॅड लक आम्हाला यायला मिळालं नाही. तिकीट कलेक्टर कोण आहे इकडे? कुठे तिकीट काढावी लागते तुमच्याकडे? बाईकचे काय एक्स्ट्रा चार्जेस आहेत की कसं आहे? तर ॲक्च्युली इकडे एरोप्लेनला पाऊस खूप असल्यामुळे फोटोशूट तर होणार नाही, त्यामुळे आपण तिथे नाही जाते. तर आपण या ऑफरोड ट्रेलवर थोडीशी रायडिंग करू. हा यूट्यूब ना. हां चल. हा तुला बघ, तुला पाहिजे तसं चालू. हा काहीच नाही. पडलो तर पडलो एक साथ कांड. एरोप्लेन बरोबर शूटिंग नाही केली म्हणून काय आला. आता फुल फोटोशूट आपलं चालू आहे. सगळ्यांनी गाड्या लाईनीत लावल्यात फोटो काढण्यासाठी. हे प्रेम आहे यार, बाकीचं काय आहे. तसं तर मला ऑफरोड ट्रेल ट्राय करायचा होता, पण आपल्याला ॲक्च्युली आता लवकर पण जायचं आहे रिटर्न, त्यामुळे एवढ्यातच आपल्याला मन भरावं लागेल. आता आपण इकडे ब्रेकफास्ट नाही स्नॅक्स करायला आलो आहे एवढ्या ऑफ रोडिंग नंतर. आणि कविताने पण आपल्याला जॉईन केलं आहे. ह्याचं नाव अंडे आहे. आता थोडंसं मिसळच खायचा प्लॅन आहे, कारण लेट पण खूप झालं आहे. ऑलमोस्ट 5:30 वाजत आलेत, त्यामुळे जास्त तर काय आम्ही हेवी नाश्ता करत नाही. आपल्या गाड्याच्या पार्किंगमध्ये लागल्यात. तर फटाफट आपला नाश्ता करूया आणि पुढे पोचू फार्म हाऊसला. फायनली आपण फार्म हाऊसला पोचलेलो आहे आणि हे फार्म हाऊस असणार आहे आपलं. वरनं 2 गाड्या आलेल्या आहेत, बाकी सगळे आता थांबलेत ॲक्च्युली फोटोशूट करण्यासाठी. आय डोंट नो, फोटो काढून कोणाचंच मन भरत नाही ना, माझं भरत नाही बाकीच्यांचं. तर मग हा असा आपला पूर्ण फार्म हाऊस असणार आहे. अँड हा आपला स्विमिंग पूल आहे, मजा येणार आहे. ॲक्च्युली लास्ट टाईम आम्ही इथे आलेलो, खूप लेट झालं. रात्री 9 वाजले आम्हाला यायला. कारण का लेट झालं त्याचं एक रिझनचा मी एक शॉर्ट टाकतो लास्ट टाईमच्या व्हिडिओचा. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुम्हाला थोडी आयडिया येईल की का आम्हाला लेट झालेलं. खूप ॲडव्हेंचरस राईड होती लास्ट टाईमची. ह्यावेळी ॲटलिस्ट थोडं तरी लवकर आलो आहे. हाय गाईस. ही कविता आहे. टकले चाय पी लो. चायचा टाइम आहे का हा? काहीतरी वेगळं प्यायचं बोलते ती. कार इथे पार्क झाले काय?
गाड्यात मला पाण्यात टाकलं असं किती मजा आली असती त्यावेळी. कार इथे पार्क झाल्यात. इथे स्विमिंग पूल आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली या फार्म हाऊसला जागा खूप स्पेशियस आहे. तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायची आहे. बॉक्स क्रिकेट आपण इथे खेळू शकतो इफ आपल्याला खेळायचं असेल तर. सो हा इथे स्पेस आहे. मस्त 3 BHK विला आहे आणि स्पेशियस आहे. तुम्हाला आतला पण वॉक थ्रू दिला जाईल. माहितीच आहे लोक आल्याला रेस्टॉरंट काय करतात, डायरेक्ट पाण्यात उड्या. सो जस्ट आम्ही झालं पूलमध्ये नाचून वगैरे झालं आणि आता पोरं बसलेत कॅरम खेळायला. लोक कॅरम खेळतात, त्या लोकांच्या तिकडे अलग चाललंय. जाऊ दे, कॅरम लक्ष देऊया. तुझा बॅडमिंटन शोधायला गेला होता. तर मग अशा प्रकारे आपलं हे सर्व प्रिपरेशन तुम्ही बघितलं असेल आणि आता आपण फटाफट चेंज करून येऊया. थँक्यू टू मॅडम की तिने हे सगळं प्रिपरेशन केलं, हे सगळं डेकोरेशन केलं. आपण फटाफट चेंज करून येऊया आणि पुढचं केक कटिंग वगैरे करूया. तर मग असं आपला सगळा डेकोरेशन आहे आणि सगळ्यांसाठी ब्लॅक थीम ठेवलेली. बर्थडे गर्ल सायली, हॅपी बर्थडे. थँक्यू द बोस. आणि सगळ्यांची ब्लॅक थीम आहे, सगळे ब्लॅक ड्रेस्ड आहेत. मी असं केलेलं तू कॅमेरा. हॅपी बर्थडे टू सायली. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सायली. हॅपी बर्थडे टू यू. One eternity later. गुड मॉर्निंग बॅगन्स. तर आता मॉर्निंग झालेली आहे आणि ॲक्च्युली आमचा रूल आहे ग्रुपचा की फार्म हाऊसला आल्यानंतर फोन जमा होतात. त्यामुळे कालचा आमचा काही शूट झाला नाही. आता गुड मॉर्निंग तर नाही बोलू शकत कारण 12 वाजलेत. सो गुड आफ्टरनून अगेन. असं सगळं इकडचा मोसम आहे बघा. आता आपलं चहा नाश्ता तर झालेला आहे आणि काम चालू आहे आता सगळ्यांचं रील्स शूट. हे बघा सगळ्यांना रील्स शूट करायच्यात आता. हा असा पूर्ण पूल एरिया आहे आणि पाणी पण क्लीन आहे. सो तुम्ही त्याचं तर टेन्शन घेऊच नका. ही स्पेस पण तुम्हाला कालच दाखवली. आज ॲक्च्युली सकाळी आम्ही क्रिकेट खेळत होतो पण शूट नाही करायला मिळालं. तशी पूर्ण फार्म हाऊसची बिल्डिंग आहे. तुम्हाला सफिशियंट पार्किंग आहे. इव्हन 3-4 कार्स इझिली लागू शकतात. इथे लहान मुलांसाठी पण प्ले एरिया आहे. बाहेर पण स्पेस आहे. हे थोडं आपल्याला तिकडे बसून काही ॲक्टिव्हिटी करायच्या असतील लाईक तुम्हाला सेलिब्रेशनसाठी जर ते डेकोरेट करायचं तुम्ही तसंही करू शकता. आता आपण फार्म हाऊस बघूया. चल ना. हा एक सोफा आहे इथे. ह्याला काय बोलतात? सिटिंग अरेंजमेंटला. हा इंडियन सिटी. मराठीत बोल. मराठीत. भारतीय. आता हे काय कामाची नाही पोरगी.
हा एक बेडरूम आहे. आणि हे बघा, वर्क फ्रॉम होम दिल्याचा गैरफायदा घेणारी लोक काम करायला आले इकडे. ह्याला पण अटॅच बाथरूम. इकडे एक बाथरूम आहे. किचन मध्ये आपल्याला 2 फ्रीज मिळतात आणि हे काका आपल्याला जेवण बनवून देतात. खूप छान जेवण बनवतात. कॅरम आहे. रिव्ह्यू द्या जेवणाचा. खूप छान जेवण बनवतात, एकदम टेस्टी. इथे बाल्कनी आहे. असा काहीसा व्ह्यू आहे बाल्कनीतून. हे पण एक फार्म हाऊस. लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा चालू होतं काम, आता ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलं. हा एक बेडरूम जिथे काल आपण बड्डेचं सेलिब्रेशन केलेलं. इथेही एक अटॅच बाल्कनी, बाथरूम आणि वॉर्डरॉप मिळतं. वरती त्यांचं स्टोरेज आहे. ह्या आपल्या गाड्या. वर फक्त एक स्टोरेज बनवलं त्यांनी. आणि इथेही एक बेडरूम मिळतो, अटॅच बाथरूम. AC नाही आहे, बट ज्या सीझनमध्ये आम्ही इथे आलो आहे त्याला ACची गरजही नाही पडत. आणि मॉर्निंगला हा व्ह्यू पाहिजे यार. एवढं रिच व्हायचं की आपलं असं एक बंगलो असेल आणि आपल्या अशा गाड्या समोर पार्क झालेल्या असतील. आता लंच टाईममध्ये पनीरची भाजी, डाळ आणि भाकरी. ॲक्च्युली ते 2 भाज्या ऑफर करतात, पण आम्ही एकच भाजी सांगितली आहे. अँड चिकनसाठी सुक्का चिकन रस्सा अँड सेम. तर मग असं सगळं आपलं लंच आणि डिनर पण ऑलमोस्ट आपण सांगू तसं ते बनवून देतात. तर फटाफट लंच स्टार्ट करू. प्लेसला आता गुड बाय बोलायचा टाईम आला आहे. गाड्या वॉश वगैरे करून झाल्यात, तेवढा क्लीन नाही झाल्या. सगळं सामान भरलेलं आहे. इथे निघतानाचा फोटोशूट चालू आहे. इथून पास बाय होत होतो कर्जतच्या रोडला, तेव्हा हे दिसलं एक विठ्ठलाची मूर्ती आणि इतका मस्त सेटअप केला आहे. हे इथे प्रति पंढरपूर बनवलं त्यांनी ह्या नदीच्या किनारी. आणि इकडे आपलं विठ्ठलाची मूर्ती आहे. अरे अंड्या पोचू दे, दुनियाभर गाडी पळवत आणली आणि अडकलं कुठे? ऐरोलीच्या ट्रॅफिकमध्ये. एवढा भयानक ट्रॅफिक लागलं आहे. फाइनली हम घर पहुंच चुके हैं. इग्नोर दी हेयर्स एंड फेस, बहुत थके हैं और अभी गाड़ी भी पार्क हो गई है. तो गाइस मिलते हैं अगले ब्लॉग्स में. ब्लॉग अच्छा लगा होगा तो शेयर करो, सब्सक्राइब करो. गुड बाय. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए.